संडे स्पेशल बघू शकता इथे काय झालं. पिल्लू जरा रुसलाय ते, कारण त्याला व्हिडिओ बनवायचा होता आणि मग मी त्याला बनवून दिलं नाही म्हणून रुसून मी तुझ्याही व्हिडिओला सपोर्ट करणार आहे म्हणून असा बसलाय पाठ फेरून. काही हरकत नाही. परी आली बघा, त्यांना मी डोसा बनवून दिलाय. डोसा बघू शकता किती छान बनलाय आजचा. बटाट्याची भाजी, चटणी नको होती मुलांना म्हणून चटणी उशिरा करून घेऊया दुपारच्या जेवणात असं ठरवलं आम्ही. इथे त्यांच्या बाहुलीला झोपवलंय. परीची बाहुली ही, आणि ती असं ब्लँकेटच्या जागी त्यांनी अशी हॉट कॅप म्हणजे डीमार्टमधनं घेतली होती ना ती तिच्या साईजची ब्लँकेट असं म्हणून त्यांनी इथं असं झोपवलंय. आणि इथे असं छान खेळही चाललाय त्यांचा आणि खाणंही चाललंय. खाणं कमी खेळणं जास्त चाललंय ॲक्च्युली. त्यांना भरवेपर्यंत नाके नऊ येऊन जातं मला, पण मुलं काही खातच नाही. काय करावं समजत नाही. भरपूर उपाय करून बघितले. आणि आता हे बघू शकता हा तांब्या जो मी कालच खरेदी केलेला आहे. भांडे खूप कमी इथे माझे, कारण हे बघा यांचं खाणं सोडून डान्स सुरू झाला. असेच करतात मुलं. आणि ना हा तांब्या आहे ना, इथे भांडे खूप कमी. गावी जाऊन सगळं लगेच आणायचं आहे, पण एकदा बेंगलोरला आलो त्यानंतर जाणं शक्य झालं नाही. गेलो 2-3दा, पण त्यावेळी थोडंसं हेल्थ इश्यू होते त्यामुळं सर्व सामान आणता आलं नाही. मग इथे ना कुणी आलं वगैरे बाहेरून तर ते तांब्यामध्ये पाणी द्या आणि वरती एक ग्लास द्या असं म्हणतात. मग त्यानंतर माझ्याजवळ तांब्या नव्हता आणि देवाजवळ वगैरे मग मी तांब्या आहे ना, तांब्याचा तांब्या मी खरेदी केला होता, म्हणजे घागर म्हणतात ना ते खरेदी केलं होते. भरपूर महाग पडलं मला इथे बेंगलोरच्या रेटनुसार. मग मी नंतर हा घेतला मी काल, आणि हा मला इतका जास्त आवडला ना, खूप खूप जास्त आवडला. 2 लिटरपर्यंत आहे. मुलांना उचलता येत नाही, खूप हेवी आहे. पण एकदा पाणी भरून घेऊन त्याचबरोबर आम्ही ग्लास वगैरे ठेवून घेतले ना तर आरामात इझिली छान असं पाणी पिऊन वगैरे असं, कारण 2 लिटरपर्यंत आहे. सर्वांना पाणी वगैरे कुणालाही कमी पडणार नाही असं आहे. आणि कुणीही घरी जेवायला वगैरे आलं, कारण बेंगलोरला इथे चालू असतं यांचे फ्रेंड माझे फ्रेंड कोणतरी कोणचं येत असतं, त्यावेळी असं आहे तांब्या, त्यावर एक प्लेट झाकून वरती ग्लास ठेवून दिला ना तर त्यानंतर मग आरामात मस्तपैकी सर्वांना पाणी पुरेल इतका मोठा आहे. खूप स्ट्रॉंग आहे, एकदम जड आहे आणि त्याचं बूट देखील खूप स्ट्रॉंग आहे. खूप छान आहे. आणि मी पुन्हा एकदा असं आल्यानंतर तुम्ही आणखीन एक घेण्याचा विचार करते, कारण लागतात तसं. आणि गावी गेल्यानंतर पुन्हा बघा हे कसं प्लेट सोडून गेले. मी सकाळीच उठून खूप गारवा पसरला आहे, त्यामुळे घर झाडून फरची पुसून त्यांना चटई अंथरून दिलेली की दिवसभर खेळतील ह्यावर असं. आणि त्यांचा बघू शकता असं खाणं सोडून मध्येच डान्स करणं, मध्येच गाणं म्हणणं, आणि आता मध्येच बाहेर काहीतरी विकायला आलं ते बघायला गेले. हे असे चालू असतं मुलांचे खेळ. तुमच्याही मुलं असेच आहे का? काही खात बघा बाहेर किती गोंधळ चालला आहे. तुमच्या मुलांना तुम्ही कशा पद्धतीने खाऊ घालता, काय टिप्स आहे तेही मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. बघा कसला गोंधळ असतो माझ्या घरामध्ये. संडेचा फुल डे असाच निघून जातो.